नाव काय तुमचं सर? प्रकाश वाघमारे. प्रकाश वाघमारे. मॅडम तुमचं नाव काय? अश्विनी वाघमारे. ओके. कोणतं गाव आहे तुमचं? बोराळे मंगळवेढा तालुका. बोराळे मंगळवेढा तालुका. ओके. आमच्या दवाखान्यामध्ये कशासाठी आला होता सर तुम्ही? मूल व्हावं. मूल व्हावून. बरं, तुम्ही इकडे यायच्या पूर्वी तुम्हाला किती दिवस मूल नव्हतं? 4 वर्ष. 4 वर्ष. कुठं कुठं दवाखाने केले काय? सोलापूर हा. आणि पंढरपूर. बरं, किती दवाखाने केले ते? 3 दवाखाने. बरं, या 3 दवाखान्यांची ट्रीटमेंट किती दिवस चालू होती? त्या 3.5 वर्ष 3.5 वर्ष ट्रीटमेंट, म्हणजे जवळजवळ तुमच्या लग्नाला 4 वर्ष होत हा. होत आली होती. होत आली. आणि त्या ठिकाणी 3.5 वर्ष तुम्ही ट्रीटमेंट घेतली, बरोबर? बरं, ह्या 3.5 वर्षामध्ये किती गोळ्या औषधं खाल्ली काय? 3.5 वर्ष कंटिन्यू ट्रीटमेंट चालू होती. त्याच्यामध्ये 2दा कन्सिव्ह झाल्यावर अबॉर्शन झालं. त्याचा तर आमच्या दवाखान्यामध्ये किती दिवस तुम्ही ट्रीटमेंट घेतली? 3 महिने. 3 महिने तुम्ही ट्रीटमेंट घेतली. बरं, 3 महिन्यांच्या सलग गोळ्या दिल्या होत्या. बरं. 3 महिन्यानंतर बस्ती करणार होते, पण फक्त गोळ्या औषधाच्या ट्रीटमेंटवरतीच मला consent आमच्या झालं. दवाखान्याचा पत्ता कोणी दिला तुम्हाला? आमचे रिलेटिव्ह आहेत, त्यांनी दिले. ओके. अगोदरच्या डॉक्टरांनी 3.5 वर्ष ज्या टायमाला मूल नव्हतं त्या टायमाला त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, की काय आजार आहे म्हणून सांगितलं होतं? आलड इन्फेक्शनमुळं अबॉर्शन 2दा झालं होतं. टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह होती. टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असल्यामुळे 2दाही कन्सिव्ह झाला आणि मिस अबॉर्शन. अबॉर्शन होत राहिलं आणि अबॉर्शन होत राहिलं. हा, म्हणजे 2 वेळा झालं. हा, 2 बरं, याला आमच्याकडे यायच्या पूर्वी अबॉर्शन जे झालं त्याचा गॅप किती होता? किती वर्षांचा गॅप होता तो? तर पूर्णपणे 3 वर्षाचा गॅप होता. 3 वर्ष म्हणजे म्हणजे कुठल्याही प्रकारचं कन्सिव्ह झालंच नाहीये. नाही झालं. ओके. तुम्ही आमच्या ट्रीटमेंटवर खुश आहात काय? हो, एकदम खुश आहेत. आणि हे बाळ जे आहे ते इथं केलेल्या ट्रीटमेंटच हे आहे. बरं 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 बरं. आता तुम्ही सध्या आमच्या दवाखान्यात काय येत आहे? आता सध्या सेकंड चान्स आहे. सध्या 5 महिन्याचं मी प्रेग्नेंट आहे. आणि आता सध्या इथंच ट्रीटमेंट माझी चालू आहे. ओके. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या वेळेस बेबीसाठी मी कोणतीही ट्रीटमेंट घेतलेली नाहीये. ओके, म्हणजे हे बाळ झालं की दुसरं बाळ आता आपोआपच म्हणजे राहिलं आणि त्याचा कोणतीही ट्रीटमेंट न घेता. पण बाळाची औषधं बाळाची वाढ चांगली व्हावी म्हणून तुम्ही औषधं नेण्यासाठी इथवर येत आहे. हो, बाळाची औषध वाढ होण्यासाठी मी औषधीतून. बरं, तुम्ही इतरांना काय सांगितलं का याच्याबद्दल किंवा ह्या दवाखान्यामध्ये? हो, मी खूप जणांना सांगितलेलं आहे. आणि किती डिफिकल्ट केस असली तरी पण इथं तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल ही माझी खात्री आहे. आणि ते इथं होणारच हे मी निश्चितपणे तुम्हाला. बरं, हा व्हिडिओ जर लोकांपर्यंत पोहोचला तर तुम्हाला काय वाटतं? मला आनंदच होईल, कारण ज्या गोष्टीसाठी मी इतके दिवस म्हणजे त्रास झालेला आहे तो त्रास तुम्हाला इथं आल्यावर नक्कीच त्याच्यापासून मुक्तता मिळू शकते. आणि 100% किती डिफिकल्ट केस असली तरी तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार हे मी खात्रीशीर सांगू शकते तुम्हाला. ओके. सर, तुम्ही काय सांगाल? न म्हणल्यासारखं बरोबर आहे, त्या गोष्टीवरती सहमत आहे. माणसांना काय सुखच हवं असतं. बरोबर आहे. त्याबद्दल काय म्हणजे असं शंका नाही. इथं 100% माणसाच्या व्यक्तींच्या मनातील मुलाच्या बाबतीत शंकेचं निरसन केलं जाईल. खात्री. ओके, म्हणजे तुमची खात्री पूर्ण पटली की बाबा चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ घेण्यासाठी मदत केली. ॲक्च्युली ह्या व्हिडिओ पाठीमागचं कारणच एवढं आहे की इतरांना कळावं की या ठिकाणी अशा प्रकारचे ट्रीटमेंट होते आणि त्याचा परिणाम असा की तुमच्यामुळं, तुमच्या 2 शब्दांमुळं जर इतरांच्या जीवनामध्ये आनंद होत असेल तर का द्यायचा नाही, याच्यासाठी हा व्हिडिओ घेतला.